आज आपण मस्त अशी चटपटीत एक पदार्थ तयार करणार आहोत। तुम्ही पाहू शकतात अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम मस्त आणि मोठ्यांना काय लहानांना सुद्धा आवडतील। आणि लहानांना असंच काही चॉकलेट वगैरे बाहेर आणून देण्यापेक्षा जर असं काही प्रकार जर तुम्ही खाऊ घातले ना, आहा खूप मस्त। आणि कसं असतं की आता उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यात आपण सगळेजण व्यवस्थित असं जेवण करून असं आपण बगीचात बसलेला असतो किंवा बाहेर बसलेला असतो मस्तपैकी गप्पा मारत, त्यावेळेस पण हा पदार्थ जर तुम्ही खायला घेतला ना, तर जिभेची चव वाढवणारा अतिशय खूप सुंदर असा हा पदार्थ आहे। पाहू शकता तुम्ही आणि अगदी कमी वेळामध्ये होतो आणि अगदी चटपटीत होतो। तिखट, आंबट, गोड चवीची ही जी रेसिपी आहे आज आपण तयार करणार आहोत। पहा, तुम्हाला जसा आकार हवा आहे तशा प्रकारे हे तुम्ही करू शकता। खूप सुंदर आणि खूप छान लागतो। चला तर मग आता लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी ही रेसिपी करण्यासाठी जो चटपटीत मसाला आहे तो तयार करून घेऊया। तर इथे जवळपास मी जास्तच करणार आहे, तर 2 चमचे मी इथं मोहरी घेतलेली आहे, 2 चमचे मी बडीशेप घेतलेली आहे, काही मिरे घेतलेले आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि थोडीशी अगदी मेथ्या घेतलेल्या आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे। तर हा मी थोडासा मसाला जास्तच करून ठेवते। बघा, तर हे आपल्याला हलक्या म्हणजे अगदी वास येईपर्यंत त्याचा अगदी भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, कलर पण बदललेला आहे आणि सुगंध खूप सुटलेला आहे किचन मध्ये। तर हे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला गार करून घ्यायचं आहे। गार केल्यानंतर मग आपल्याला हे मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे अगदी ओबडधोबड। तर मग मी आता हा ग्राइंड करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही एकदम मस्त झालेला आहे। तुम्ही जर हा मसाला तयार करून ठेवला आणि कोणत्याही रेसिपीसाठी वापरला ना, चटपटीत करण्यासाठी, तर खूप छान आहे। तर आता इथे माझ्याकडे 3 कलमी कैऱ्या मी आणलेल्या आहे। ह्या खूपच म्हणजे आंबट नाहीये आणि खूपच गोड नाही, मीडियम आहे। तर ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे मी आता आणि कुकरला मी या 5 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, कैऱ्यांमध्ये अगदी 1 चमचा पाणी घातलेलं आहे फक्त। आणि आता कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर आता इथे आपल्या 5 शिट्ट्या पण झालेल्या आहे, कुकर पण गार झालेला आहे। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती मस्त आपल्या ह्या कैऱ्या शिजलेल्या आहे। पहा, आता याची सालं बाजूला काढून घ्यायची आहे आणि त्यामधला जो गर आहे तो आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा, आता हे गार पण झालेलं आहे। तर मी आता हे असं एका भांड्यात आपल्याला याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे। खूप छान मस्त शिजलेले आहेत या। पहा किती मस्त आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे। आता याचे जे सालं आहेत ना, त्यातला देखील आपल्याला गर हा काढून घ्यायचा आहे चमच्याने। आणि हे सालं फेकून द्यायचे नाही, म्हणजे तुम्हालाच अगदी तात्पुरतं सरबत बनवायचं असेल तरी यामध्ये पाणी आणि साखर किंवा गुळ घालून पण तुम्ही सरबत बनवून नंतर मग ते सालं फेकून देऊ शकता, म्हणजे झाडांना टाकू शकता। आता ही जी कोय आहे, ह्या कोयच्या वरती पण बघा किती गर आहे, तो सगळं मी असा काढून घेते आहे। पूर्ण आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे आणि आता हा गर एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे, अगदी गुठळ्या वगैरे काही होऊ द्यायच्या नाही। कैऱ्या इतक्या सुंदर शिजलेल्या आहे की त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही। आता हा जो गर आहे हा पूर्ण आपल्याला एका पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि गॅसवर ठेवायचा आहे आणि हा छान मस्तपैकी शिजून घ्यायचा आहे आपल्याला। कैऱ्या इथे खूपच छान असल्यामुळे गर पण भरपूर निघालेला आहे। आणि आता इथे मी साखर घालून घेणार आहे, ह्याऐवजी तुम्हाला जर गुळ घालायचं तर गुळ पण घालून घेऊ शकता। आणि इथे ह्या कैऱ्या माझ्या जास्त आंबट नसल्यामुळे मला साखर पण कमी लागलेली आहे। बघा, आता हा साखर टाकल्यामुळे आता हे जे मिश्रण आहे हे पूर्ण पातळ होणार आहे, म्हणजे साखरेचं पाणी होणार आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला खूप शिजवत बसायचं नाही, अगदी दाटसर, अगदी थोडासा बघा घट्टपणा यायला लागला की मग आपल्याला याच्यात काही मसाले घालायचे आहे। तर त्यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घालणार आहे, त्यानंतर थोडंसं तिखट घालून घेणार आहे आणि आता मी इथे धना मसाला पावडर जी बनवली होती ती मी 2 ते 3 चमचे घालून घेणार आहे। तुम्हाला जर धना मसाला पावडर कशी बनवायची जर याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात। आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो पण 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे आपलं मिश्रण छान मस्त असं झालेलं आहे, अगदी मधासारखं, म्हणजे जसं मध आपल्याला चिकट लागतं तसंच। आता इथे त्यापूर्वी आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, अगदी थोडं थोडं। तर इथे मी ताटाला तूप लावून घेतलेले आहे
इथे 3 ताटं घेतलेले आहे आणि हे मिश्रण पाहू शकता तुम्ही, कन्सिस्टन्सी कशी आलेली आहे ती पाहू शकता. आता हे सगळं तिन्ही मिश्रण मी या ताटांमध्ये ओतून घेणार आहे सारख्या प्रमाणामध्ये आणि हे छान अगदी मस्त पसरवून घ्यायचं आहे. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे एकसारखं. पाहू शकता तुम्ही. आता एकसारखं हे ताटांमध्ये आपण पसरवून ठेवायचं आहे. तर आता हे मी 3 दिवस उन्हात वाळवून घेतलेलं आहे पहा. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि त्यातले ते मसाले पण किती छान दिसत आहेत. आता आपल्याला हे जे आहे प्रत्येक ताट असं घेऊन त्याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. हा जो आपल्या कच्च्या कैरीचा जो पापड तयार झालेला आहे पहा, किती छान दिसतोय ना. हा पापड मस्त दिसतो आहे आणि अलगद आपण काढू शकतो बघा. एकदम अजिबात ताटाला वगैरे काही चिटकलेला नाही, कारण आपण थोडंसं आधीच त्याला तुपाने ग्रीसिंग करून घेतलेलं होतं. दोन्ही साईडने तुम्ही पाहू शकता आणि एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आणि खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाहीये. तर अशाच प्रकारे मी हे तिन्ही ताटांमधलं काढून घेत आहे. अगदी सहज निघतं, इतकं छान झालेलं आहे हे. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. तर असं जर आपण मुलांना करून दिलं ना तर ते येता जाता खाऊ शकतात. अगदी चॉकलेट वगैरे द्यायची सुद्धा गरज नाही. खूप सुंदर बनतं हे. आता हे तिन्ही ताटांचं मी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला उभे काप करून घ्यायचे आहे. तर मी आता हे सगळे उभे काप करून घेणार आहे आणि मध्ये पण एक आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आणि मग नंतर असे रोल करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला जसं आवडतं तसं रोल करायचं तर रोल पण करू शकता. पहा किती सुंदर दिसत आहेत, अगदी चॉकलेट सारखेच दिसतात आहे. लहानच काय पण मोठ्यांना पण अगदीच तोंडाला पाणी सुटेल, त्याच्यामुळे खूप छान. बघा तुम्ही हे असे पण करू शकतात, पण मी आता हे असे न करता त्याचे असे स्क्वेअर स्क्वेअर करून घेणार आहे, म्हणजे अजून कटिंग करून घेणार आहे. तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही हे कट केले तरी चालणार आहे. पहा किती छान आहे ना, अगदी मस्त कटिंग होतात. तर ह्या अशा पट्ट्या पट्ट्या कट केल्यानंतर पण आपण ह्या अगदी सीझरने सुद्धा कट करू शकतो. तर मी आता ह्या सगळ्यांच्या अशा पट्ट्या कट करून घेणार आहे आणि नंतर मात्र मग ह्या सीझरने मी कट करून घेणार आहे. आणि मस्त आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये आपल्याला हे स्टोअर करून घेऊ शकतो. आपण फ्रीजमध्ये देखील आपण हे स्टोअर करून घेऊ शकतो. पाहू शकता तुम्ही किती छान मस्त झालेलं आहे. आणि हे स्टोअर करून ठेवायचं म्हणजे राहतच नाही, इतकं पटापट मुलं उचलतात आणि आपल्याला पण खूप छान वाटते खायला. अगदी रिकाम्या वेळात काहीतरी खायचं म्हणून अगदी तोंडात जरी टाकलं, सगळं जरी बसलं तर तोंडाची चव वाढतेच वाढते, भूक पण वाढते. आणि हा पदार्थ इतका टेस्टी झालेला आहे ना की हा राहतच नाही. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. दिसायला जितका छान आहे, करायला पण खूप सोपा आहे आणि टेस्टला पण खूपच छान आहे. आणि आता कैऱ्यांचा सीझन चालूच आहे. आपण आंब्याचं तर करतो, पण मी यावेळेस या कच्च्या कैरीचा केलेला आहे. पहा, तुम्हाला यामध्ये मसाले नाही घालायचे तर नाही घातले तर चालणार आहे. असं प्लेन पण करू शकता.